नमस्कार, अक्षदाज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आजच्या दुपारच्या जेवणामध्ये अगदी साधा, सिंपल आणि पौष्टिक असा मी इथे मेनू बनवलेला आहे. त्यामध्ये डाळीची आमटी, पालकची सुक्की भाजी एकदम झटपट होणारी आणि सगळ्यात महत्त्वाचं आणि वेगळं असं म्हणजे इथे मी आज पेरूची कोशिंबीर करणार आहे. सगळ्यात आधी कुकरमध्ये मी तूर डाळ घेतली आहे. पहिल्यांदा 2 ते 3 वेळा चांगली धुवून घ्यायची ती. त्यातलं पाणी काढून टाकायचं. परत त्यामध्ये बऱ्यापैकी मी पाणी घालणार आहे, डाळ शिजेल इतपत. यामध्ये थोडीशी हळद घालते मी. बरेच जण डाळ शिजताना टोमॅटो घालतात. वेगवेगळ्या पद्धतीने डाळीची आमटी केली जाते. आज मी इथे थोडी वेगळी करते आहे. टोमॅटो मी आमटी बनवताना घालणार आहे, त्यामुळे आत्ता टोमॅटो इथे वापरलेला नाही आहे. अर्धा छोटा चमचा हळद घातली आणि तेल घालायचं, म्हणजे डाळ शिजताना कुकरमधून बाहेर येणार नाही, म्हणजेच ओतू जाणार नाही. आता कुकरच्या डब्यामध्ये मी 1 वाटी तांदूळ घेतलेला आहे. डाळ मी डायरेक्ट कुकरमध्ये लावली आहे आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवून याच्यावरती हा भाताचा डबा ठेवणार आहे. यामध्ये 2 डबे बसत नाहीत, त्यामुळे डायरेक्ट डाळ मी कुकरमध्ये लावली आहे. तांदूळ चांगला धुवून घेतला. आता त्यामध्ये 1 वाटी तांदळासाठी मी इथे 2 वाट्या पाणी घालते आहे. चवीनुसार मीठ घालायचं या भातामध्ये, सगळं मिक्स करून घ्यायचं आणि या भाताच्या डब्यावरती मी एक झाकण ठेवते, म्हणजे डाळीचं पाणी त्यामध्ये जाणार नाही शिजताना. आता याला झाकण लावून डाळ आणि भात मी शिजवून घेणार आहे. कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इथे मी पालक निवडून फ्रीजमध्ये ठेवला होता. तो आता मी चांगला धुवून घेते. एका बाऊलमध्ये भरपूर पाणी घालून पालक चांगला 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचा आहे. धुवून मी तो चाळणीवरती त्यातलं पाणी निथळण्यासाठी ठेवलं आहे. पेरूची कोशिंबीर बनवते आहे. बाकीचं आपला पालक निथळतो आहे, कुकर होतो आहे तोपर्यंत. अर्धा पेरू मी यासाठी वापरणार आहे. एकदम बारीक अशा मी याच्या फोडी करून घेते आहे. तुम्हाला जर यामध्ये पेरूच्या बिया वापरायच्या नसतील तर फक्त वरचा भाग तुम्ही कापून, म्हणजे त्याच्या बारीक फोडी करून घेऊ शकता. मी इथे बियांसहित पूर्ण हा पेरू कापून घेतलेला आहे. अशा छोट्या छोट्या याच्या फोडी करून घेतल्यात. अर्धा पेरू मी कापून घेतला आहे, अर्धा मी तसाच ठेवते आहे. कोशिंबीरसाठी फक्त अर्धा पेरू वापरला आहे. 2 मोठे चमचे दही घेतलं, त्यामध्ये पाव चमचा साखर आणि पाव चमचा मीठ, जिरेपूड, काळं मीठ घालायचं आहे आणि हे सगळं थोडंसं फेटून घ्यायचं आहे. छान क्रीमी असं झालं की अगदी थोडंसं मी यामध्ये पाणी घालते आहे. एकदम छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे. यासाठी दही जास्ती आंबट नसलं पाहिजे. फ्रेश ताजं दही वापरायचं आहे. यामध्ये कापून घेतलेल्या पेरूच्या फोडी घालायच्या आहेत. हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी तुपाची फोडणी घालते आहे. 1 चमचा तुपामध्ये मोहरी, जिरे, कढीपत्ता, मिरची आणि हिंग घातला आहे आणि ही फोडणी आपल्याला या पेरूच्या कोशिंबीरवरती घालायची आहे. वरून थोडीशी कोथिंबीर घातली. मस्त अशी ही पेरूची कोशिंबीर तयार आहे. तुम्हाला फोडणी नसेल घालायची, नाही घातली तरी चालेल, पण तुपाच्या फोडणीमुळे कोशिंबीरला मस्त खमंग अशी चव येते. इथे पालक चांगला निथळला आहे, त्यातलं पूर्ण पाणी निघून गेलं आहे. हा मी आता कापून घेते आहे. हा जवळपास स्वयंपाक पूर्ण अर्धा ते पाऊण तासामध्ये व्यवस्थित होतो. पूर्ण स्वयंपाक बनवून तयार होतो. डाळ भात आपण कुकरलाच लावला आहे, त्यामुळे एकदम झटपट होतो. पालक कापून घेतला आहे मी, मिरची घेतली आहे 1 आणि लसणाच्या 4-5 कुड्या बारीक कट करून घेते आहे मी, किंवा ठेचून घेतल्यात तरी चालेल. लोखंडी तव्यामध्ये मी फक्त 1 चमचा तेल घातलं आहे. जास्त तेल या भाजीसाठी वापरायचं नाही आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये लसूण घालायचं आहे, मिरची घालायची आहे. लसणाचा हलकासा रंग बदलला की त्यामध्ये भाजी घालायची आहे कापून घेतलेली. ही अशा पद्धतीची पालकची भाजी एकदम झटपट होते. गॅस मोठाच ठेवायचा याचा, कारण याला खूप जास्त पाणी सुटतं आणि बारीक करून खूप वेळ शिजवली तर अगदी जास्ती पिचपिचीत अशी भाजी होते, त्याची चव निघून जाते. त्यामुळे गॅस मोठा ठेवायचा. भाजीत मी अजून मीठ घातलं नव्हतं. थोडीशी भाजी मऊ झाल्यानंतर मग आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे. इथे डाळ भाताचा आपला कुकर झाला आहे. थंड झाल्यानंतर याचं झाकण उघडायचं आहे. भात शिजला आहे तो मी बाजूला काढून ठेवते आहे आणि यामधली जी डाळ आहे ती आपल्याला चांगली घोटून घ्यायची आहे. यामधलं स्टँड मी बाजूला काढून घेते आणि ही डाळ चांगली एकजीव करून घ्यायची आहे या पद्धतीने. आता जी भाजी आपण शिजायला ठेवली होती यामध्ये आता मी मीठ घालते आहे. मीठ घातल्यानंतर भाजीला अजून थोडं पाणी सुटेल, पण गॅस मोठाच ठेवायचा आहे आपल्याला. मोठ्या गॅसवरती याला जे सुटलेलं पाणी आहे ते आटवून घ्यायचं आहे. मस्त अशी ही पालकची भाजी तयार आहे. यामधलं पाणी कमी झालं आहे. मी आता याचा गॅस बंद करते आहे.
डाळीच्या आमटीसाठी सुरुवातीला मी टोमॅटो घातला नव्हता, तर इथे मी एक टोमॅटो घेतला आहे, पण टोमॅटोच्या अगदी बारीक फोडी न करता मोठ्या मोठ्या अशा मी फोडी आमटीसाठी करून घेतलेल्या आहेत. लसूण ठेचून घ्यायचं आहे. कसलाही खलबत्ता असला तरी बऱ्याचदा आपण घाईच्या वेळेस असे काहीतरी प्रयोग करत असतो, तर सुरीनेच मी हा लसूण ठेचून घेतलेला आहे. मिरची कट केली आहे, कोथिंबीर घेतली आहे. आता आमटीची फोडणी बनवते आहे मी इथे. त्यासाठी कढईमध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे. तेल चांगलं गरम झालं पाहिजे, म्हणजे फोडणी छान बसते. थोडेसे जिरे, मोहरी घालायची आहे. हे छान तडतडलं की त्यामध्ये कढीपत्ता, लसूण आणि मिरची घालायची आहे. हिंग घालते मी आणि लसणाचा हलकासा कलर बदलला की त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. हा टोमॅटो घातल्यानंतर आता हा आपल्याला जास्ती शिजवायचा नाही आहे. याच्या मोठ्या मोठ्या फोडी अशाच राहिल्या पाहिजे. हळद घातली आहे मी. आता हे थोडंसं परतून घेते मी. अशा मोठ्या मोठ्या फोडी आमटीमध्ये छान लागतात. यामध्ये आता मी अक्षदाज रेसिपीचा आपला कांदा लसूण मसाला मी इथे वापरला आहे. हा जर तुम्हाला मागवायचा असेल तर इथे जो तो नंबर दिला आहे, या नंबरला व्हॉट्सअप करून तुम्ही मागवू शकता. थोडीशी कोथिंबीर घातली. आता यामध्ये आपल्याला शिजलेली डाळ घालायची आहे. आमटी कशी हवी आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आणि याला उकळी येईपर्यंत गॅसची हीट मोठी ठेवायची सुरुवातीला. याला उकळी यायला लागली की मग गॅस कमी करायचा आणि 3 ते 4 मिनिटे ही आमटी शिजून द्यायची आहे. मस्त अशी आपली साधी सिंपल आमटी तयार आहे. शेवटी कोथिंबीर घालते आहे मी. बऱ्याच जणांच्याकडे सगळ्यांच्याकडे आमटी बनत असते, पण प्रत्येकाची बनवायची पद्धत आणि चव नक्कीच वेगळी असते. इथे आपला साधा सिंपल आजचा मेनू तयार झालेला आहे. आजचा हा माझा साधा सिंपल घरगुती केलेला बेत तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला हा बेत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका मस्त साध्या सिंपल मेन्यूमध्ये. धन्यवाद.